अजीत दादा ने महाराष्ट्र को हंसाते हंसाते रुला दिया। एक ऐसे नेता जिन्हें सिर्फ उनके पद से नहीं बल्कि उनके अंदाज, उनकी बेबाकी और उनके दिल से पहचाना गया। राजनीति के मंच पर साफ साफ बोलना, बिना लागल पेट के सच कहना और फिर उसी सादगी से लोगों का दिल जीत लेना, यही अजीत दादा की पहचान रही। कभी उनकी हंसी में अपनापन झलकता था तो कभी उनके फैसलों में जिम्मेदारी का बोझ साफ दिखाई देता था। हंसी, किस्से और राजनीति, ये तीनों अजीत दादा की जिंदगी के ऐसे रंग हैं जो आज भी लोगों की यादों में जिंदा है। हर किस्सा सिर्फ एक घटना नहीं बल्कि उस दौर की तस्वीर है जब राजनीति में व्यक्तित्व सबसे बड़ी ताकत हुआ करता था। वॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चैनल आपके लिए लेकर आया है वो अनकहे लम्हे, वो बेबाक बातें और वो यादें जिन्हें वक्त भी मिटा नहीं सका। ये सिर्फ यादों की झलक नहीं बल्कि एक ऐसे नेता का सफर है जिसने जनता से रिश्ता निभाया। ब्यूरो चीफ मुन्ना मुजावर की विशेष रिपोर्ट सिर्फ और सिर्फ हमारे दर्शकों के लिए। आइए देखते हैं एक नेता, एक दौर और यादों में हमेशा जिंदा रहने वाली कहानी। रात्री तमाशा यात्री ती पाटील बाईला बोलवायचं ना, गौतमी पाटीलचा विषय आहे की ती रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये, ती एका बाईला समोर नाचली। तुला काय वाईट वाटतं की बाईला समोर नाचेल नाहीतर आणखीन कुणा समोर नाचेल? तुला काय त्रास होतो? तुला काय वाईट वाटतं? आता कुणाला पहिल्या धारेची पण किक बसली आणि कुणाला अख्खा खंबा मारला तरी किक बसत नाही. काय त्याला काय करायचं? हो का, तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला, एका झटक्यात बाटली रिसवली का नाही? आपण बाटली तोंडाला लावली असते की मोकळीच करून खाली काढतो. नको दाबूच, हळूच. कुठंही दाबताना कुणाला काळं निळं करू नको. ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते. जरा मला बोलण्याला मर्यादा आहेत. समोर कार्ट बसलंय, मागं बायको बसली, ती दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं असतं. तो चंद्रावर जाण मला मुख्यमंत्री व्हायला सांग. ठीक आहे, हरकत नाही. काय काय हात देताना मुख्य पण घ्यायचे, किस घ्यायची. आईला म्हटलं बायकोनी एवढे केस घेतले ना, एवढे केस चालले. काय चाललंय काय आज? तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार, मुंबईला येणार, माझ्याकडनं कामं करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार? ती वाक्य जर केलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं, घोड्याचं नाव घेतलं. घोडा म्हणजे चालणारा घोडा, असं आहे सगळं. हा, तुझी ग्रामपंचायत आली का रे? आलो. अभिनंदन, तुझं मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे. कुणाला काही वाटत नाही, सहज बोलून जातात. कराडवाडीमध्ये कॉलेज काढा. कराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती. त्याच्यामध्ये त्या रामदेव बाबांनी सांगितलं असं कर, आणि असं केलं सगळी केस यायचं तर बाजूलाच पाहिजे. काय करत आहे गोवाबाजी, गोवा लोकांचं काय ऐकलं? कमळाबाई सांगतो राव, घड्याळ काय चाललंय मला तर काही कळतच नाही. तुमच्या लोकांनी मला पैठणीचं जॅकेटच घातलंय. बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना, आता कसं घातलं रे उतारवयात? हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो. हे मला मत. अरे काय दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? हे चांगलं नाही वाटत. अरे काय,
मी काय म्हातारा बितारा तुला दिसायला लागतो? अरे अजून पाहिजे